उद्धव ठाकरेंच्या घरासमोर काही मराठा आंदोलकांनी आज आंदोलन केलं आहे. मात्र जरांगे पाटील असतील किंवा विरोधक असतील यांनी म्हटलं आहे की हे आंदोलन भाजपवाल्यांनी करायला लावलं, मराठा आरक्षणात फूट पाडण्याचा प्रयत्न. नाही बघा, मराठा आरक्षणामध्ये फूट पडावी किंवा आंदोलन दुसऱ्या दिशेने जावं असा कोणाचाही ना प्रयत्न आहे ना ते आम्ही करणार आहोत. एक आमची भूमिका आम्ही जी काही विधानसभेत मांडली होती की विरोधी पक्षनेता किंवा विरोधी पक्षाचे जे काही इतर नेते आहेत त्यांनी मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे. यांनी काय केलं आहे की मराठा समाजाला इकडं सांगायचं वेगळं, ओबीसी समाजाला सांगायचं वेगळं आणि आपसामध्ये भांडणं कसे लागतील याचा प्रयत्न या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे. आणि म्हणून त्यांना कुठंतरी त्याची भूमिका स्पष्ट लोकांसमोर जर आली, आणि हा काही प्रश्न एकाचा नाही, हा सामाजिक प्रश्न आहे, हा सर्व पक्षाच्या नेत्यांनी मिळून सोडवला तर एक वाक्यता जर आली तर ह्या प्रश्नाला न्याय मिळेल आणि इतरांना सुद्धा समाधान मिळेल. म्हणून एकाने एक भूमिका घेतली की दुसऱ्यांनी विरोध करायचा, हे जे काही दुपट्टीपणाचं जे धोरण यांनी हे केलं होतं त्याच्यासाठी आम्ही जी भूमिका मांडली होती की प्रत्येकाने आपलं मत व्यक्त करावं, त्याच पद्धतीने मला वाटतं आज मराठा समाजाचे काही आंदोलक मातोश्रीवर गेलेत. त्यांनी हेही सांगितलं की ते शरद पवार साहेबांच्याही घरी जाणार आहेत, शिंदे साहेबांच्याही ह्याच्यावर जाणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्या सगळीकडे जाणार आहेत. त्या टायमाला खऱ्या अर्थानं या सगळ्यांचे चेहरे हे उघड पडले जातील. म्हणून कोणी असं गैरसमज करून घेऊ नका. आंदोलन मराठा समाजाने न्यायासाठी उभं केलेलं हे आंदोलन आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसादसुद्धा लोकांनी दिलेला आहे आणि कोणीच्या सांगण्यावरून आंदोलन हे भरकटले जाणार नाही. आता आगामी विधानसभा निवडणूक येत आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारमधले तिन्ही पक्ष आहेत, त्या तिन्ही पक्षांनी सरकारी तिजोरीतून 270 कोटी काढून आपला प्रसार करण्यासाठी वापरल्याचा विरोधकांनी आरोप केलाय. काय सांगा? विरोधकांनी यापूर्वी सुद्धा सत्ता भोगलेली आहे, त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. असे पैसे काढता येत नसतात. सरकारी योजनेची जाहिरात करण्यासाठी एक हेड या सरकारमध्ये असतो आणि त्याचा वापर हे सरकारने करायचा असतो. हे नियम आहेत आणि त्या पद्धतीने जर काही योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जर खर्च केला असेल तर तो गैर नसतो. परंतु योजनाच लोकांसमोर पोहोचू नये, त्या लाल फितीमध्ये अडकाव्यात आणि लोकांना त्याचा उपयोग होऊ नये, ही जी काही यांची मानसिकता होती ती मानसिकता आता आम्ही चेंज केलेली. जी काही योजना असेल ती कॉमन मॅनपर्यंत गेली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. म्हणून यांनी कितीही आरोप केले तरी आम्ही आमच्या भूमिकेपासून बाजूला हटणार नाही, ढळणार नाही. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आता पुन्हा सावरकरांचा मुद्दा पुढे आणणार आहे. यावरून उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी असतील यांची कोंडी करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. काय सांगा? नाही, सावरकर यांचा हा एकटा विषय नाही आहे, अनेक विषय असतात. विधानसभेची निवडणूक ही स्थानिक पातळीवर जास्त प्रमाणात लढल्या जाते. लोकसभेची जशी नॅशनल इश्यू घेऊन लढली गेली पाहिजे तसेच आमदारकीची निवडणूक ही स्थानिक पातळीचा बेस धरून लढल्या जाते. म्हणून अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. या शासनाने केलेली कामं, या शासनातल्या त्या भागातल्या असलेल्या आमदारांनी केलेली कामं याच्यावरच ही निवडणूक लढल्या जाणार आहे. म्हणून जो काही यांनी गैरसमज पसरवला आहे घटना बदलण्याचा किंवा इतर समाजाबद्दलचा द्वेष पसरण्याचा, त्या गोष्टीचा सुद्धा या प्रचारामध्ये उल्लेख होणार आहे. म्हणून एक मुद्दा घेऊन कोणतीही निवडणूक लढता येत नाही, ह्या अनेक मुद्द्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र राजकारणात मोठा ट्विस्ट येतो, कारण राज ठाकरेंनी 250 जागा लढणार अशी घोषणा केलेली आहे. त्यात मुंबईवरही त्यांचा जास्त फोकस असणार आहे. काय वाटतं? काय राज साहेबांनी त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाने काय करावं, त्यांना असलेला कॉन्फिडन्स जर असेल तर ते जागा निश्चित लढवतील आणि लढवल्या तर त्याचे काय जे काही होईल चांगल्या वाईट परिणामाला सुद्धा ते समोर जायला तयार आहेत. म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. त्या पक्षाची भूमिका आहे, त्यांनी ती वठवली तर त्यात गैरसुद्धा काही नाही. ठीक आहे. पुणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात बॅनर लावण्यात आले होते. त्या बॅनरवरती काही महिलांचे फोटो लावण्यात आले होते. मात्र त्या महिलांनी असा आता आरोप केला की हे बॅनरवरती आमचे फोटो आमच्या सहमती शिवाय लावलेले आहेत, सहमती घेतली नाही. या संदर्भात आता त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात तक्रार दिली. काही ठिकाणी चुकीचे जर फोटो लावले गेले असेल आणि जर न विचारता जर लावले गेले असेल तर त्याच्या संदर्भात तक्रार केली असेल तर सरकार त्याची दखल घेईल आणि यापुढे सुद्धा कोणताही बॅनर
ज्या एजन्सीच्या मार्फत आपण लावतो त्यांनासुद्धा याच्या सक्त सूचना दिल्या जातील. कोणत्याही लोकांना न विचारता किंवा त्यांची एनओसी न घेता असे बॅनर छापणं हे गैर आहे. याची सरकारने गंभीर दखल घेतली. लाडकी बहिणीनंतर आता ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना राबवण्यात येते. सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र महामंडळाची घोषणा करण्यात आली आहे. मंत्री उदय सामंतांनी या संदर्भात माहिती दिली. काय म्हणते? बघा, माणूस रिटायर झाल्यानंतर काही काळानंतर त्याच्याकडे त्याच्या स्वतःकडे सर्वच मुलं मुली सर्व लक्ष देताच अशातल्या काही भाग नाही. आणि म्हणून त्यांना त्या काळामध्ये असलेले वेगवेगळे आजार किंवा त्यांचं संगोपन हे करण्यासाठी सरकारचा एक हातभार लागला पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. आणि मला वाटतं ह्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मानसुद्धा त्या माध्यमातून होतो आहे. म्हणून एक चांगली योजना सरकार आणतं आहे. एक वयोवृद्ध लोक ज्यांनी आयुष्याच्या खस्ता खाल्ल्यात त्यांना जर वयाच्या अखेरच्या टायमाला जर सरकारकडून काही मदत होत असेल तर ते मोठा हातभार हा त्यांना दिलासा हा त्यांना मिळतो आणि ती योजना लवकरच इम्प्लिमेंट केल्या जाईल हे निश्चित. वारंवार जे ट्रेन अपघात होत आहे यावरती आदित्य ठाकरेंनी एक खोचक टीका केलेली आहे. ते बोलत आहे की मला रेल्वे गाड्यांबद्दल माहीत नाही, मात्र रेल्वे मंत्र्यांकडे नक्कीच एक कवच आहे की इतके अपघात होऊ नये, त्यांना हटवण्यात येत नाही. त्यावर त्यांना महाराष्ट्र भाजप प्रभारी म्हणून देखील निवड करण्यात आली त्यांची. काय सांगायला? आदित्यंना आणखीन त्या राजकारणाशी काही माहीत नाही. प्रशासकीय अनुभव कमी असल्यामुळे ह्या अशा गोष्टीचं ते उदाहरण देणे, काहीतरी टोमणे मारणे हे अत्यंत बालिशपणाचं लक्षण आहे. झालेल्या अपघाताबद्दल संवेदना व्यक्त करणे आणि होऊ नये याबद्दलची काळजी घ्यायला सरकारला भाग पाडणे हा आपला अजेंडा असला पाहिजे. परंतु उगाच तरी टोमणे मारून टाइमपास करणे हे त्यांच्याकडे असलेल्या कमी बुद्धीचं हे लक्षण आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका अशी खोचक टीका बच्चू कडूंनी केली. 40 एकरातील बंगला विकला तर 1 लाख कोटी येतील असे बच्चू कडू म्हटले. एवढी आणखीन गरज पडली नाही आणि अशी गरज सरकार पडू देणारही नाही. एखादी योजना जाहीर करताना त्याच्या सर्व व्यवस्था ही सरकार करत असतं. म्हणून कुणाचा बंगला, कुणाची प्रॉपर्टी, कुणाची गाडी, कुणाची माडी हे विकायचा सरकारवर प्रसंग येणार नाही याची काळजी सरकारने घेतलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.